नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहता तारा न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता मार्गी लागल्यात। सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीत राज्य सरकारला स्पष्ट आदेश दिले असून 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका पार पाडण्याचे निर्देश दिलेत। या निर्णयामुळे बराच काळ प्रलंबित असलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कोल्हापूर शहरातील आयटी पार्क, टेक्नॉलॉजी सेंटर, डेटा सेंटर, रिंग रोड यासारखे अनेक प्रलंबित प्रश्न पुढील 2 वर्षात मार्गी लावण्याची ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली। अभियंता दिनानिमित्त बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या कोल्हापूर शाखेत ते बोलत होते। त्यांनी जागतिक बँकेच्या मदतीने 3400 कोटीच्या पूर नियंत्रण प्रकल्पालाही सुरुवात होणार असल्याचं स्पष्ट केलंय। नशामुक्त कोल्हापूर या संकल्पाने जिल्ह्यात 29 सप्टेंबर पर्यंत नशामुक्ती प्रबोधन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की या मोहिमेत शपथविधी, व्याख्याने, धाव स्पर्धा, सायकल रॅली, पथनाट्य आणि प्रभात फेऱ्या असे विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत। तरुणांनी पुढाकार घेतल्यास व्यसनमुक्त समाज घडू शकेल असंही त्यांनी नमूद केले। सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूरमधील अन्सी वेलनेस सेंटरला भेट देऊन नॉन सर्जिकल स्पाइनल डिप्रेशन उपचार पद्धतीचा पाठीच्या विकारावर ही पद्धत प्रभावी असल्याचं पाहून त्यांनी समाधान व्यक्त केलं। यापुढे या उपचार पद्धतीचा समावेश शासकीय आरोग्य योजनांमध्ये करण्याचा विचार सुरू असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। हातकणंगले तालुक्यातील किनी गावात 30 बेडच्या ग्रामीण रुग्णालयाचं बांधकाम लवकरच सुरू होईल अशी ग्वाही आरोग्यमंत्री व पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। घोणकी येथे झालेल्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते। यावेळी घोणकी पारगाव रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असं आश्वासनही त्यांनी दिले। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या गोकुळ जाजम आणि घड्याळ खरेदी प्रकरणातील चौकशीला विलंब झालाय। विभागीय उपनिबंधकांनी 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते, मात्र 3 आठवडे उलटूनही प्राधिकृत अधिकारी हजर झाले नाहीत। चौकशी मुद्दाम रोखली जात आहे की काय यावर चर्चा सुरू झाली आहे। आजरा तालुक्यात झालेल्या कबड्डी स्पर्धेत व्यंकटराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मुला-मुलींच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावलाय। या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून पुन्हा एकदा व्यंकटराव विद्यालयाचा कबड्डीमधील दबदबा अधोरेखित झालाय। ईद ए मिलाद या निमित्तानं युथ मुवमेंट ऑफ महाराष्ट्र तर्फे राज्यभर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमात तब्बल 8020 लोकांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली। कोल्हापुरात मुस्लिम बोर्डिंग येथे आयोजित शिबिरात 38 उत्साही रक्तदात्यांनी सहभाग घेतला। कोल्हापूरकरांसाठी गाण्याचं नवं व्यासपीठ तयार झालंय। फुलेवाडीत गाता रहे मेरा दिल कराओके स्टुडिओचं भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं। ग्रुपचे ॲडमिन मेघा अमित इंगळे यांनी सुरू केलेल्या या स्टुडिओच्या माध्यमातून सर्वसामान्य गायकांना त्यांची कला सादर करण्याची नवी संधी मिळणार आहे। भागीरथी महिला संस्थेतर्फे खासदार महोत्सवाअंतर्गत कोल्हापुरात भव्य झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। तब्बल 10,000 महिलांनी नोंदणी केलेल्या या स्पर्धेसाठी 5 लाख रुपयाची बक्षिसे ठेवण्यात आलेत। या सोहळ्याला अभिनेत्री प्राजक्ता माळी, श्वेता कामत, सुरेखा कुडची, सोनाली पाटील यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण चॅनल B व YouTubeवर होणार आहे। तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू,
मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.